नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण आपल्या वैसरावच्या शेतात. आजचा ब्लॉग आपण इथूनच सुरू करणार आहोत. तर मित्रांनो पाहू शकता आपण सायकल घेऊन आलो आणि आपले वैसराव आहे. हे एक ब्लॉगर आहे. तर मित्रांनो आयडीच नाव सांगा. महेश MH38 असं आहे. तर मित्रांनो आपण असं नाही का, हे आपल्या महेशरावचे बैल आहेत. आणि मित्रांनो आज आपण आलो शेतात आणि आपल्यावर तिकडे आता आपण चाललो सायकलवर. एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा असं म्हणाले मला. बरं एकदा मुख्य तर बोला येत नाही जरा जरा, मात्र तुम्ही समजून घ्या. तर आता जाऊ आपण समोर. तर मित्रांनो आता आपण चाललो आपल्या वावराकडे. हे पाहू शकता. तर मित्रांनो आता चाललो हे ट्रॅक्टर काय आवाज खाली. हे एक मिनी ब्लॉगर आहेत आपले. तर चला मित्रांनो हे आपले बापू आहेत इथं भिजवायला भैमुंग. शेताकडची काय लाईफ अशी राहते मित्रांनो. आणि रस्ते काय असे डायरेक्टच बोलायला वारं फिरं काय नसते याच्यात. तर मित्रांनो हे आपले बापू इथं. आणि मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. असे मराठी ब्लॉग्स पाहण्यासाठी एक लाईक नक्कीच करून जा. तर आता आपण चाललो मित्रांनो. इथं आल्यावर आपल्याला कळालं इथं नाली आहे. आणि सायकल आता कसं न्यावं, आता इकून न्यायला लागेल. तर पहा मित्रांनो इथं काय असं झालेलं आहे कांड आपल्या संग. तिकून आण रे, तिकून आण. पाहू शकता हे आपले महेशराव सायकल दिली आपण आणि इकून असं जायचं आहे. आणि इकून आण मित्रांनो. आता इकून आणायले अरे पडल्या त्या पुढे सायकल बरोबर चालवा येत नसते रे बा. तर मित्रांनो याला सायकल चालवा येत नाही बरोबर. एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही म्हणाल इतकी मोठी नाली काची मित्रांनो, तर इथून आता पाईपलाईन जाणार आहे. आमच्या इकडं काय असं राहते. आणि कमेंटमधून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहिले. ते पहा अशी लाईन खूप दूर आहे. आणि इकडं ऊस आहे, इकडं करडी आहे, इकडं हाब्रिट आहे मित्रांनो. नाही ऊसाचं खाली राहणे. आर चल रे दा. तर मित्रांनो हे पहा सायकल घेऊन यायली आता. हा मित्रांनो सायकल ही काय अशा अवकळीपणा करायली. काय करावं आता या अशा अवकळीपणाला सांगा तुम्ही. रे यार चल. चला मित्रांनो आता तिथं जायचं आपल्याला त्या लिंबाखाली. तर ही सायकल काय अशी घेऊन गेली. हा मित्रांनो तर आता सायकल अशीच काढतो आपण आणि जाऊ पुढं. मित्रांनो आपण सायकल आपली काढलेली आहे खाली पाहू शकता. आणि इकडं नाली होती म्हणून आता काढलेली. आता जाऊ आपण शेतात. मित्रांनो याला काय सायकल चढणार राव पहा कशी घ्यायला येईल पुढे अवसर नाही अंगात. तर मी असाच पायानं चाललो होता पाहू शकता. ती गेलं समोर, मी तर चाललो पायानं. तर मित्रांनो आपण आपल्या वावरात आलेलो आहो. हे आपली दोन सर्जा राजाची जोडी आहे. ती गाय आहे, इकडे हळद आहे, इकडे टाकी आहे, आणि इकडे आपला मित्र आहे. इकडे ही झोपायची चीज आहे मित्रांनो. आरामशीर झोपू शकतो आपण. आणि काय करायले जाऊ द्या. तर हे आपले इथे आता याला ढोराला आपल्याला चारा टाकायचा आहे मित्रांनो. तर आपण टाकून घेऊ. पण मित्रांनो हे आपण काल आणलेलं टाळकं आहे. एकदा पहिले तर गाईला टाकू. मित्रांनो गाईला टाकलेलं तर मित्रांनो घेतलेलं इथलं. तर मित्रांनो बैलाला चारा टाकू, इतकाच खाऊ देऊ पहिले. तर आता आपण जाऊ तेव्हा. तर मित्रांनो आपण निघलो आपल्या हळदीकडे. तर आता जाऊया. इकडे आपली हळद आणि शेतातलं काय असं वातावरण आहे आपल्या पाहू शकता. थंडगार हवेत राहणारे आम्ही गावातली माणसं. त्याची काय चाळी चालू आहे तिकडं. आणि आपली झाडं आहेत मित्रांनो पाहू शकता. हे आपले आंब्याचे झाडं आहेत दोन पाहू शकता तुम्ही. आणि तिकडं आपली हळद आहे मित्रांनो. रात्री झोप नाही लागली, हळद शिजवली आपण. तर चला तर मित्रांनो तुम्हाला हळद दाखवतो. तर मित्रांनो ही आहे आपली हळद पाहू शकता तुम्ही शिजवलेली. आणि तिकडं बंडा आहे, इकडं गहू आहेत, आणि इकडे हे आपला चिचुंदर मित्र आहे. तर आम्ही आलो शेतात. आता काय नाही इथं आपल्याला आता टाईमपास असं काही बी करत बसायलो.
तर आता काही काम नाही मित्रांनो. तर हे पहा एक काय करायले कांड पाहू शकता तुम्ही. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. चॅनल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. आणि काय म्हणते पहा एकदा पहा. लाईक एक सबस्क्राईब करा मित्रांनो याला. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.